जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईचा महापौर ठरणार असल्याची माहिती सध्या मिळते। जानेवारी अखेरीस मुंबईचा महापौर निवड होण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खातं महापौर पदासाठीची सोडत काढणार असल्याची माहिती आहे। तर महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी महापौर निवड होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भात बोलूया। सुशांत, सोडत अजून जाहीर व्हायची आहे हे ठाऊक आहे, मात्र तरीही पक्षांतर्गत काही नावांची चाचपणी, काही नावांची चर्चा सुरू झाली असेल। अगदी खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर सोमवारी महापौर पदाची सोडत जी आहे ती निघू शकते अशी आपल्याला सूत्रांनी माहिती दिली। तर भाजपचे महापौर पदाचे चेहरे काही त्यांची चाचपणी जी आहे ती भाजपमध्ये सुरू आहे। त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर असतील, त्याचसोबत महिला जर आरक्षण आलं तर जयश्री असतील, त्यासोबत आपण पाहिलं असेल तर काही ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यांना देखील काही संधी दिली जाते का याचा देखील विचार जो आहे तो केला जाऊ शकतो। प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर आहेत, तेजस्वी घोसाळकर आहेत ज्यांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे अर्थात ही नावं चर्चेत आहेत। ऐनवेळी भाजपमध्ये काही होऊ शकतं, ही भाजपची खासियत आहे। एखाद्या नवीन चेहऱ्याला भाजप महापौरपदी विराजमान करणार का की एखाद्या जुन्या चेहऱ्याला महापौरपदी बसवणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जानेवारी अखेरपर्यंत भाजपचा महापौर पदाचा चेहरा जो आहे तो विराजमान होईल। कारण मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल विक्रांत तर मोठ्या प्रमाणात भाजपला यश मिळालंय। 25 वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेतून दूर ठेवलेलं आहे भाजपनं, आणि त्याचमुळे भाजपचा जो महापौर असेल आणि मुंबईचा जो महापौर असेल तो एक सुशिक्षित असेल, तरुण चेहरा असेल, महिला असेल, याबाबत संपूर्ण विचार जो आहे तो भाजप नेतृत्वाकडून सुरू आहे। दुसरं म्हणजे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या नगरसेवकांना, जे नवनियुक्त नगरसेवक आहेत त्यांना भेटणार आहेत, विजयोत्सव साजरा करणार आहेत, आणि या दरम्यान मुख्यमंत्री सर्व नवनियुक्त नगरसेवकांशी बोलणार आहेत। त्यामुळे यातीलच कोणता एक चेहरा आज निवडला जाणार आहे का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।